Audio Jungle. Audio Jungle. आम्ही रुग्णालय उदगीर येथे आम्ही काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय शहराध्यक्ष मंजूरखान पठाण साहेब, नगरसेवक मेहबूबाई, नगरसेविका कानमंदिताई, आमच्या लिगल सेलच्या सरचिटणीस वर्षाताई या सर्वांनी देशपांडे सरांकडे भेट दिली. कारण हे होतं की जनता की आवाज या न्यूज चॅनलवर बातमी लागली होती. उदगीर ग्रामीण रुग्णालयामध्ये डिलिव्हरीच्या पेशंटच्या रूममध्ये पावसाचं पाणी गळत आहे आणि त्याची व्हायरल सर्व ठिकाणी बातमी झाली होती. त्याची विचारणा करण्यासाठी आम्ही आज देशपांडे सरांकडे आलो होतो. सरांनी त्याबद्दल आम्हाला माहिती दिली आणि आम्ही देवकर सरांना सुद्धा फोन केला, जे डिप्टी इंजिनियर आहेत त्यांना, की सर या विषयावर तुम्ही काय करणार आहे. तर लवकरच देवकर सरांनी आम्हाला फोनवर असं सांगितलं की मी त्या ठिकाणी येतो, पाहणी करतो आणि जे पाऊस गळत आहे, ज्या ठिकाणी महिलांची डिलिव्हरी होत असते त्या ठिकाणी अत्यंत आवश्यकता आहे की त्या ठिकाणी चांगली सुविधा असायला पाहिजे. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे महिलांसाठी विशेषतः त्याच ठिकाणी पाऊस गळते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि याची नोंद सन्माननीय या ठिकाणचे आमचे नेते मंत्री महोदय यांनी घेतली पाहिजे आणि लवकरच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी महिलांची प्रसूती होत असते यात ती अत्यंत संवेदनशील जागा असलेली आहे त्या ठिकाणी दुरुस्ती करून द्यावी अशी विनंती करण्यासाठी आम्ही सरांना आता निवेदन दिलेलं आहे आणि देवकर सरांना सुद्धा फोन केलेला आहे आणि त्याची प्रत्यक्ष पाहणीसुद्धा आम्ही जनता की आवाज या लाईव्ह चॅनलसोबत आम्ही करत आहोत. कूलर है तो नीचे ग्राउंड फ्लोर पे ऐसा पानी जा रहा है वो इसका टपक के उसके नीचे हाँ आता या कोपऱ्याला गेलं वॉटर कोपरा नाही ना ह्याला बांधकामात वॉटर इथून पाणी येत आहे त्याचं पाणी आता घुसतं ना खाली रखेवाला फोडून काढावं लागतंय. या पूर्ण बिल्डिंगमध्ये तेवढा डोका आहे नवीन लेबर रूम बांधण्याचं इधर आओ तुम्ही म्हणाला डिलिव्हरीच्या जागा बांधकाम करताना नाही पाणी बी जात नाही आणि थांबत आहे पाणी थांबत आहे आणि खाली जिरू पाणी थांबलं नाही पाहिजे छतवर. कुठं करते जात आहे सरकारी काम आम्हाला कसं सिमेंट आम्हाला कळते पाणी निघत नाही. आम्हाला बांधकाम करायला असतं तर आम्ही त्यांचं बरोबर आहे.